सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची गुगवाडच्या रेशीम प्रकल्पाला भेट महारेशीम अभियान 2026 प्रभावी राबवण्याच्या दिल्या सूचना। सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जत तालुक्यातील गुगवाड येथील सागर पाटील आणि होत्साना नाईक यांच्या रेशीम प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, उपजिल्हाधिकारी विजय यादव, जत उपविभागीय अधिकारी अजय नष्टे तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रकल्पातील तुती लागवड तसेच कीटक संगोपनगृहाची पाहणी करून प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती घेतली आणि यावेळी संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधत रेशीम शेतीच्या माध्यमातून उत्पन्न वाढीच्या संधींबाबत चर्चा करण्यात आली। पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगली जिल्ह्यात महारेशीम अभियान 2026 मोठ्या प्रमाणावर आणि प्रभावीपणे राबवण्याबाबत सर्व तहसीलदारांना निर्देश दिले। रेशीम उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा शासनाचा मानस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।